आता बातमी आहे बोगस SIR फॉर्म संदर्भात। एका झेरॉक्स सेंटरमध्ये SIRचे हजारो फॉर्म आढळून आले। यावरून ठाकरे सेना आणि भाजपमध्ये राडा झालाय। बोगस मतदारांची नोंद करण्यासाठी हे फॉर्म झेरॉक्स करण्यात येत होते का? नेमका कुठे घडलाय हा प्रकार? पाहूयात हा रिपोर्ट। बोगस मतदार, बोगस SIR। झेरॉक्स सेंटरवर हजारो SIR फॉर्म्स। तो आला आणि मला म्हणाला की मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे, हे फॉर्म माझ्याकडे। मी म्हटलं तुझ्याकडे फॉर्म आले कसे? SIR फॉर्म वरून भाजप ठाकरे सेना आमने सामने। पोलीस स्टेशनला घ्या, हे डाटा असा शेअर करतात लोकांचा आणि त्याच्यावर हे निवडणुका लढवतात। विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर बोगस मतदार याद्यांद्वारे मतदार वाढवल्याचा आरोप केला होता। मात्र निवडणुकीनंतर सुरू झालेल्या SIR प्रक्रियेमुळे बोगस मतदार कमी होण्याऐवजी वाढण्याची चिन्ह आहेत आणि त्याला कारण ठरलंय बोगस SIR प्रक्रिया। नवी मुंबईतील खारघर मधील हा राडा पहा। झेरॉक्स सेंटरवर झालेला हा राडा खारघर सेक्टर 19 मधला आहे। SIR अंतर्गत भरलेल्या हजारो फॉर्मच्या झेरॉक्स काढल्या जात असल्याचा आरोप ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला। त्यात महसूल विभागाकडून या फॉर्मची तपासणी झाल्यावर BLOच्या स्वाक्षऱ्या आणि आवश्यक रकाने भरलेले असल्याचा धक्कादायक प्रकार आढळून आलाय। हजारोच्या संख्येने SIRचे ओरिजिनल फॉर्म झेरॉक्स करत असल्याचे माझ्या लक्षात आलं। मी त्या दुकानदाराला विचारणा केली की बाबा हे फॉर्म कोणी दिले तुला? तो म्हणला मला एक व्यक्तीने दिले, मला नाव नाही माहीत। मी त्या व्यक्तीला फोन केला की बाबा कोण आहे तू, इथे कसे काय, हे शासनाकडे जमा पाहिजेत, हे या दुकानात कसे काय आले? तो बोला मी 5 मिनिटात आलो। तो आला आणि मला म्हणाला की मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे, हे फॉर्म माझ्याकडे, तू माझ्याबरोबर काय तुझा प्रॉब्लेम आहे मला सांग। मी म्हटलं तुझ्याकडे फॉर्म आले कसे? तर तो इकडे तिकडे कार्यकर्त्यांना फोन करायला लागला, दमदाटी करायला लागला, माझ्यावर हात सुद्धा उचलला त्यांनी। दरम्यान भाजपच्या कार्यालयातूनच SIR फॉर्म भरले जात असल्याचा आरोप स्थानिक नगरसेविकांनी केलाय। दुसरीकडे SIR प्रक्रियेतील हा सावळा गोंधळ ठाकरे सेनेनं उघड केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केलाय। BLO बरोबर जात नाहीत, हे प्रत्येक BLO भाजप कार्यकर्त्याच्या ऑफिसमध्ये बसून फॉर्म भरतायत। म्हणजेच आता हे बघा, ही निवडणुकीची वेळ नाहीये म्हणून SIR मधून किती नावं वगळली गेली हा आमच्यासाठी महत्वाचा नाहीये, तर किती बोगस मतदार तुम्ही नोंदवलेत हा आमच्यासाठी खूप महत्वाचा विषय आहे। ह्याच्यातून बोगस मतदारांची संख्या वाढणार आहे। ही गणना पत्रके अनधिकृतरित्या ताब्यात बाळगणे आणि त्यांची झेरॉक्स काढणे हे नियमानुसार आणि कायद्याच्या विरुद्ध असल्यामुळे आम्ही तात्काळ खारघर येथील पोलीस स्टेशनमध्ये श्री सूरज पाटील यांच्या विरोधात भारतीय लोकप्रतिनिधी अधिनियम आणि भारतीय न्याय संहिताचे संबंधित कलम याच्या खाली गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। त्याचा पुढील तपास चालू आहे। आता शासकीय प्रक्रियेतील अत्यंत संवेदनशील मानले जाणारे SIR फॉर्म एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडे कसे पोहोचले आणि त्यांची अनधिकृतपणे झेरॉक्स का काढली जात होती, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। संबंधितांवर गुन्हा दाखल झाला असला तरी हे फॉर्म कुणाच्या आदेशावरून खासगी झेरॉक्स चालकांकडे देण्यात आले होते? त्यात आणखी कुणाचा सहभाग आहे याचा तपास होणं गरजेचं आहे। अन्यथा बोगस मतदार रोखण्यासाठी सुरू केलेल्या SIR प्रक्रियेमुळेच बोगस मतदारांची वाढ होईल। विकास मिरगणे, साम TV, खारघर, नवी मुंबई। हे डाटा असा शेअर करतात लोकांचा आणि त्याच्यावर हे निवडणुका लढवतात।